आधी जिल्हा परिषद नंतर पालिकेच्या निवडणुकीचं नियोजन करण्यात येण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता। सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात आयोग मुदतवाढ मिळण्याच्या अनुषंगाने अंतरिम अर्ज दाखल करणार। राज्यातील विविध संघटनांचे प्रमुख मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। नाशिकमध्ये पार पडलेल्या राज्यव्यापी वज्रमूठ बैठकीत निर्णय। विजय घाडगे आणि प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याबाबत संघटनांची नाराजी। कैलास गोरंट्याल यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याची गोरंट्याल यांची माहिती। उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करणार भाजपात प्रवेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई विस्तारित कार्यकारिणीची आज बैठक। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत आगामी निवडणुकांवर चर्चा होईल। महानगरपालिका निवडणुकीसाठी रणनीतीही ठरणार। माजी मंत्री अण्णासाहेब डांगे भाजपमध्ये प्रवेश करणार। दुपारी 3 वाजता मुंबईच्या भाजप कार्यालयात पक्षप्रवेश पार पडणार। दोन्ही मुलांचाही भाजपात प्रवेश होणार। नितीन पवार आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी बोलले। त्यांना कुठल्याही अधिकाऱ्याचा अपमान त्यांनी केला नाही। मंत्री अशोक उईके यांची प्रतिक्रिया। तर नितीन पवार अधिकाऱ्यांना त्यांनी दम दिल्याचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये पनवेल पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तावर अत्याचाराचा गुन्हा। महिलेच्या तक्रारीनंतर अतिरिक्त आयुक्तांसह तिघांवर अत्याचाराचा गुन्हा। आरोपी भरत राठोडने लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याची महिलेची तक्रार। पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्गाचं रुंदीकरण करा। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहिलं। पत्रात 3 राष्ट्रीय महामार्गांचं रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे। एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती। सध्या दया नायक हे गुन्हे शाखा 9चे प्रभारी पोलीस निरीक्षक। राज्यात सध्या पावसाची विश्रांती। ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ऊन पावसाचा लपंडाव चालणार। राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमीच। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून उद्या पाणी सोडलं जाईल। धरणात 92% पाणीसाठा झाल्यानंतर जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय। गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। महाराष्ट्रात वाघांची संख्या 257% वाढली। व्याघ्र प्रकल्प उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्यामुळे वाघांच्या संख्येत वाढ। सध्या राज्यात 446 वाघ। गणेशोत्सवानिमित्त 5000 विशेष बस चालवण्यात येणार। पथकरावरील खर्च कमी करण्यासाठी जुन्या पुणे मुंबई महामार्गाने एसटीची धाव। पुण्यात वर्षभरात केवळ 52 दिवस हवेची गुणवत्ता चांगली। महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थितीचा अहवाल। खराब हवेच्या दिवसांमध्ये वाढ। सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात 3 दिवस हवेची गुणवत्ता वाईट।